हे कोणी करू नये फेब्रुवारी 2025 शिव जन्मोत्सव। तर आपल्या इथे आज आलेले आहेत विकी सरोदे दादा, आरे कॅबिनेटचे डीलर, राहते ठिकाण नांदेड। तर आज विकी दादा आमच्या इथे कशाला आले त्याचं कारण आहे की 4 बेसचा नवीन सेटअप मारायचं होतं, म्हणून विकी दादा आज आमच्या इथे आले होते। क्वालिटी चेक करण्यासाठी मी पुढे आलो आणि क्वालिटी तर मला खूपच मस्त वाटली आणि 4 बेस एवढे मस्त धमाकेदार वाजत होते की सांगता सोय नाही। बेस व्यवस्थित वाजत आहेत की नाही म्हणून विकीदा चेक करण्यासाठी जवळनं आणि लांबनं चेक करून घेतात। बघू शकता कशा समोर येऊन चेक करतात बघा। लायनरची क्वालिटी पण बघू शकता किती क्लिअर आहे। उगाच म्हणलं नाही साऊंड इंजिनियर विकी सरोदे। त्यानंतर मी आलो भंडारा खाण्यासाठी बाजूला। भंडारा खाण्यासाठी मावळ्यांची गर्दी एवढी जास्त होती, साऊंडचं काम चालूच होतं, तर तेवढ्यामध्ये आली आपली जेसीबी। आपल्याकडे जेसीबी पण आहे, लागत असेल ते कॉन्टॅक्ट करा, कोमल एंटरप्राइजेस। त्यानंतर अक्षय भाऊ म्हणजेच एबी लाईट्सचे मालक आणि त्यांची टीम फटाफट ट्रस फिट करून ट्रॅक्टरवर चढवून घेतात। मी पण त्यांना थोडीशी बेल्ट वगैरे लावण्यासाठी मदत करत होतो। बेल्ट टाईट करतच होतो तर श्याम आवाजाने ओळखतो की बेल्ट टाईट झाला की नाही। बघू शकता आमच्या इथे किती टॅलेंटेड माणसं आहेत। लाईट्सवाले शार्पी वगैरे खाली उतरून घेतात। आजच्या शोला आपल्या 6 शार्प्या, 2 स्पॉट्स लाईट आणि 4 स्ट्रिप LED आहेत। तेवढ्यातच आपला पिच पण आलेला आहे 350। पिच व्यवस्थित ठेवून व चालू आहे की नाही त्याची टेस्टिंग करून त्याला बेल्ट मारून आम्ही निघतो स्मारकाजवळ। ज्यावेळेस आम्ही स्मारकाजवळ होतो त्यावेळेस आम्हाला सगळेजण बघत होते, एवढंच नाही तर प्रत्येक जण बोलत होते गाणी लाव गाणी लाव। तर आम्ही फटाफट स्पीडने जनरेटरची वायर बोर्डला लावून घेतो। पहिलं गाणं श्री गणेशाचं लावून आम्ही सुरुवात करतो डीजेची। ज्यावेळेस आम्ही सेटअप चालू केला त्यावेळेस तिथली सर्व पब्लिक आमच्या डीजे पाशी आली होती। डीजे आणि काही नांदेडवाल्याची एकदा आपण मायकिंग बघूयात की तो कसा करतो, खूपच मस्त करतो, बघा तुम्ही। अरे तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरा भाई। अरे तो देख लो रे।
नसता नसता धक्का लागल्याने थोडेसे भांडण झाले, तर लगेचच आपल्या अनिकेत भाऊने त्याच्या मायकिंगच्या स्किलने कसं माहोल बनवलं बघा तुम्ही. सर्वांना कळकळीची विनंती की भांडणे कोणी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज की. हे पब्लिक आवाज येत नाही, सगळ्याजण हात वर करायचा आणि बोलायचे छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी सावड माता. अनिकेत भाऊची ऑपरेटिंग बघू शकता किती मस्त करतोय, एकच नंबर आहे. मला पर्सनली खूपच आवडलेली आहे. अनिकेत भाऊची आयडी मी मेन्शन करतो. ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती गोष्टी बघा तुम्ही. तर आजचा आपला सेटअप असा दिसत आहे. सेटअप आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर पण करा. पब्लिकमध्ये एवढा उत्साह आहे नाचायचा की भर उन्हामध्ये नाचतात, ते अजिबात विचार करत नाही की त्यांना ऊन लागते की नाही. दोन्ही ऑपरेटरचं नाव आहे डीजे अनिकेत आहे, पण हा डीजे अनिकेत ND आहे. आपण त्याचा मस्त मिक्सिंग करतो, बघू शकता याची मिक्सिंग. धक्काबुक्की होऊन भांडणं बरेचसे वाढत होते, त्यामुळे आपल्या नाम भाऊ डीजेवरती थांबून लक्ष देत होते. अचानक मी नोटीस केलं की अनिकेत दादाच्या खिशामध्ये काहीतरी आहे. बघतो तर काय खिशामध्ये खारुताई आहे. मी तर हिला खारुताई म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. अनिकेत भाईला विचारलं खिशात का ठेवलं, तर तो म्हणतो की ह्याला पाळलेला आहे. सगळं चांगलं चालू होतं, अचानक झायपरला क्लिप पडते आणि मला एवढी भीती वाटते की मशीनीला काय झालंय, कारण पहिल्यांदाच क्लिप पडली होती म्हणून मला त्या गोष्टीचा काय अंदाज नव्हता. त्यामुळं मी खूप घाबरलो होतो की मशीन कशी काय बंद पडली. चला पब्लिक दोन्ही हात वर करायचे बोलायचे छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आम्ही करत नाही कोणाचं वाईट, म्हणता मी बी नाही काय. नंतर 2 बेसच आम्ही चालू ठेवले. 2 बेस होते, बघू शकता राडा किती चालू आहे. तरी पण मनामध्ये खूप विचार चालू होते आणि माझं डोकं खूप दुखत होतं. अक्षयला पण समजतं की अनिकेत भाऊच्या खिशामध्ये खारुताई आहे, मग तो खिशातून काढून त्याच्यासोबत खेळत बसतो. तसंच आम्ही आलो पुढे बालाजी झेंड्यामध्ये. बालाजी झेंड्यामध्ये प्रत्येक युवकाला जोश आलेला आहे डान्स करण्याचा. बघू शकता क्राऊड किती झालेला आहे. आमच्या डीजेच्या समोर आणखीन एक डीजेचा सेटअप होता. तिथे साधना हायस्कूलचे 7वीच्या मुली लेझिम खेळत होते. तिथून आम्ही आलो पुढे. बघू शकता किती गर्दी आहे, हजारोच्या संख्येमध्ये मुलांची उपस्थिती आहे तिथे. छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर मी मशीन चालू करून बघतो की क्लिप गेली का नाही, पण क्लिप काय जातच नव्हती. अजून डोक्याला टेन्शन येते. डोक्याचा ताण कमी करण्यासाठी मी डीजेपासून लांब गेलो आणि पुढे येऊन बघतो तर काय शाळेचे विद्यार्थी बँड वाजवत होते. हे मला आताच माहीत पडलं. देगलूरची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुसती डीजे लावूनच होत नाही, तर बँड लावून लेझिम खेळून अशा पारंपरिक पद्धतीने पण होते. हे बघून खूप मनाला आनंद झाला.
तिथे आपल्या शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये एक मावळा आहे. तेवढ्यातच अनिकेत भाऊ खारुताईला खांद्यावर घेऊन डान्स करत होते. डीजे वाल्याचे शोक थोडे हटकेच असतात, त्यामध्येच एक्झाम्पल बघू शकता अनिकेत भाऊचं. त्याच्याकडनं घेऊन मी खारुताईला पाणी पाजवतो. सुरुवातीला खारुताई पाणी पित नव्हती, त्यानंतर खारुताई 2 झाकण पाणी पिते. ज्यावेळेस खारुताईला पाणी पाजवतो त्यावेळेस मला माझ्या भाच्याची आठवण आली का तो जर असला असताना तर खूप खुश झाला असता. त्याला प्राणी खूप आवडतात. संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्या डीजेची लाईट्स पण सगळी लागलेली आहे. बघू शकता सेटअप किती मस्त वाटत आहे. ऊन कमी झाल्यामुळे आपली मशीन पण थंड झालेली आहे. थंड झाल्यामुळे वापस आपली झायपरची मशीन चालू झालेली आहे. तर बेस एवढा जास्त होता की बल्ब हलतोय बघा तुम्ही. हातामध्ये पोस्टर घेऊन नाचणारा हा पोरगा कोण आहे ज्याला माहित आहे त्यांनी कमेंट करा. दोन्ही पण झायपर चालू आहेत. मनाला खूप चांगलं वाटत आहे बघून. डीजे तर मस्तच वाजत आहे, पण डीजे मध्ये जीव आणण्याचं काम करते लाईट. लाईट बघू शकता किती मस्त आहे. शार्पी एवढी स्ट्रॉंग होती की त्याचे बीम बघू शकता किती क्लिअर दिसत आहे. थोड्या वेळाने माझ्या भावाला पण इच्छा झाली डीजे ऑपरेटिंग करायची. तर बघा कसा डीजे ऑपरेटिंग करतोय तो. शो संपलेला आहे आणि शेवटचे आम्ही ग्रुप फोटो घेतलेले आहे. अनिकेत भाऊ, अक्षय भाऊ आणि दुसरा आमचा अक्षय. मस्त लाइटिंग करतात, ॲक्युरेट करतात. एबी लाईट्स आहे. नाव अक्षय. हा पण अक्षय आणि हा पण अक्षय आहे. ओके, तर प्रोग्राम झालेला आहे. हे आहे एबी लाईट्सचे मालक अक्षय. लाईट्स दिसतात, चमकतात ना, हे एबी लाईट्स आहेत. एवढा लवकर फास्ट प्रोग्राम करतात ना, मस्त. नंबर मी खाली टाकून देतो एबी भाऊचा. मस्त करतात ऑपरेटिंग. मेन्शन मी करणार आहे इंस्टाला, तर दादाच्या आयडीला फॉलो करा. फटाक्यांची आतिषबाजी बघा किती मस्त दिसते आणि सेटअप पण एकदम मस्त दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा किती मस्त दिसतोय. ओके, तर सीन आता झालेला आहे की पहिले वरची मशीन ट्रिप पडली होती, आता खालची मशीन ट्रिप पडलेली आहे. ऑन करतोय हे बघा. मागून सायन्स तर लावलेला आहे आणि मध्ये ग्रीन लाईट डार्क आहे. दुसरी मशीन पडलं तेव्हा काय तेवढी काय भीती वाटली नाही, कारण मला माहित होतं की ती पण क्लिप सोडणार आहे. हे विद्यार्थिनीचं धाडस पाहून कौतुक करावं असं वाटतंय. मलखांबाच्या वरती स्वतःच चढते, स्वतःच निर्णय घेते आणि स्वतःच बॅलन्स बनवते. हे धाडस प्रत्येक विद्यार्थिनीच्या मनामध्ये आलं पाहिजे. यासाठी जनजागृती गुरुकुल विद्यालय लिंगरी केरू सातत्यानं प्रयत्न करीत आहे. स्टँडिंग पोझिशन. बोल मस्तकों के झुंड, आज चंद्र की घड़ी के तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज चंद्र की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो.
की तुम गुहार दो। आन बान शान या की जान गाहो दान, आज एक धनुष के बाण में उतारो। आरंभ है प्रचंड। शक्तिमान है, मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान गाहो दान, आज एक धनुष के बाण में उतार दो। आरंभ है प्रचंड। सगळे शिवभक्तांनी हात वर करायचंय, हे लास्ट सॉन्ग होणार आहे। चला हात वरती, छत्रपती शिवाजी महाराज की। चला हात वरती, कौन ये हात वरती, हात वर थकायचं नाही, लाज सांग हात वर करायचं आणि बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की। अनिकेत भाऊचा विषयच हार्ड आहे। बराच वेळ झाला डीजे काही संपत नाही, त्यामुळे माझं डोकं अजून जास्त दुखतंय म्हणून मी गेलो साईडला झोपायला। हा नवीन कार्यकर्ता आपला एव्ही लाईट्सवाल्याचा आहे। ओके, तर डीजे संपला आणि माझं डोकं दुखत होतं म्हणून मी साईडला झोपी झोपलो होतो। आता ट्रस्ट खोलला आहे, सामान दुकानावर टाकणार आहे आणि आता आलो वापस। गेले 2 दिवस झाले स्मारक खूपच छान सजवलं आहे, पण मी फोटो काढलेच नाही, त्यामुळं मी अक्षयला घेऊन गेलो फोटो काढण्यासाठी। आम्ही दोघांनी पण फोटो काढले। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।